नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. हॅलो. तिचा ओला आवाज आला तसे त्याचे इथे श्वास वाढले. फक्त तिचा तो आवाज ऐकूनच. तो फोन तसाच कानाला पकडून होता, पण बोलत काहीच नव्हता. पण त्याच्या श्वासाची होणारी धडधड ती मात्र तिथपर्यंत फील करू शकत होती. पण अजूनही तो बोलत नव्हताच, म्हणून आता तिचा जीव वर खाली होऊ लागला. मीत, आर यू ओके? तिचा काळजीयुक्त आवाज आला आणि त्याने इथे डोळे कच्च मिटले, कारण तिने त्याला मीत म्हणून हाक मारली होती. आता पुढे. तिचा आवाज ऐकून त्याला बरं वाटलं. म्हणजे ती ओके आहे, तिच्यावर काहीच संकट नाही आहे ह्याची खात्री झाली होती त्याला. पण तिने त्याला मीत म्हणून हाक मारली होती. तिच्या तोंडून स्वतःसाठी मीत ऐकून त्याला गहिवरून आलं होतं. मनातल्या भावना पुन्हा एकदा उचंबळून आल्या होत्या. पण आता तिला हाताना इजा झाली होती हे आठवलं त्याला आणि तिची काळजी वाटू लागली. इथे तो अजूनही बोलत नव्हता, म्हणून तिचा जीव आता घशाशी आला होता. हातातला फोन पण थरथरत होता. पुन्हा त्या कुणालने काही केलं तर नसेल ना असं तिच्या मनात आलं आणि पुन्हा एकदा हृदयात कळ उठली तिच्या. त्या भावनेच्या भरात ती आता पुढे काही बोलणारच होती, तोच हाऊ आर यू. त्याचा मॅग्नेटिक आवाज तिच्या कानांवर पडला आणि तिने डोळे मिटले. वाढलेले श्वास आपोआपच नॉर्मल झाले तिचे. त्याला अजूनही आपली किती काळजी आहे हे त्याचे ते 3 काळजीयुक्त शब्द सांगून गेले होते तिला. आम ओके, ती बोलली. आवाजावरून नाही वाटत तसं. तो बोलला, कारण कधीपासून रडल्यामुळे तिचा आवाज थोडा वेगळा येत होता, जे त्याने बरोबर हेरलं होतं, जे तिला पण कळलं. नो, आय एम फाईन. पण तरी ती बोलली. हाऊज युअर वाउंड? त्याने विचारलं. तसं तिने एकदा तिच्या हाताकडे पाहिलं. या, इट्स बेटर, ती बोलली. ओके, टेक प्रॉपर रेस्ट अँड टेक लीव्ह ऑन मंडे. तो बोलला तशी ती स्तब्ध झाली. म्हणजे शनिवारी सुट्टी असूनही मुद्दाम तिला घरी बोलावून तिची सुट्टी खराब केली आणि आता स्वतःच मंडेला सुट्टी घ्यायला सांगत होता तो. नो, इट्स परफेक्टली फाईन सर, आय विल कम ऑन मंडे, ती बोलली. नो, नॉट नीडेड, आय एम द बॉस अँड इट्स माय ऑर्डर, टेक केअर. तो बोलला आणि त्याने फोन कट केला. ती मात्र त्या कट झालेल्या फोनकडे रागाने पाहत होती. हिटलर, जेव्हा बघावं तेव्हा फक्त ऑर्डर देत असतात, ती बोलली आणि फोन बाजूला ठेवून झोपून गेली. सकाळी लवकरच उठून जिनू आणि प्रिन्सेस दोघेही रेडी होऊन बसले होते. मम्मा, मासी, हरी अप, वी आर गेटिंग लेट, जिनू ओरडत होता. हो हो, झालंच रे, किती घाई करत आहात तुम्ही, जसं काही मूव्ही बघायला जात आहोत आणि आपली स्टार्टिंग मिस होईल, आशू बॅगमध्ये डबा आणि पाण्याची बॉटल ठेवत बोलली. तुम्ही खूप लेट करता मासी, प्रिन्सेस बोलली. तसे आशूने पुन्हा डोळे गोल फिरवले. ओके ओके, झालं आमचं, चला निघायचं, जानू त्यांच्याजवळ येत बोलली. तसे दोघेही खुश झाले. येस, बू, दोघेही आवाज करत बाहेर पडले. अरे हळू, असं म्हणत जानू आणि आशू पण त्यांच्या मागे गेल्या. ते बिल्डिंगच्या खाली होते. जानूने कॅब बुक केली होती पण अजून आली नव्हती, म्हणून ते सगळे खाली कॅब येण्याची वाट पाहत उभे होते. मम्मा, कधी येणार कार? जिनूने तोंड बारीक करून विचारलं. हो बाळा, येईलच इतक्यात, थोडा वेट करूया आपण, जानू बोलली. ओके, जिनू तोंड पाडत बोलला. मम्मा, तो बघ रुद्र, जिनू बोलला आणि बाहेर धावला. रुद्र, रुद्र, जिनू त्याला आवाज देत होता. अरे जिनू थांब, असं पटकन बाहेर नाही पळायचं, जानू त्याला रागवत बोलली. सॉरी मम्मा, हा माझा फ्रेंड आहे रुद्र, खाली गार्डनमध्ये येतो खेळायला, जिनू बोलला. हाय रुद्र, जानूने पण त्याला ग्रीट केलं. हॅलो आंटी, रुद्र बोलला. रुद्र, तू एकटा इथे काय करत आहेस, तुझी मम्मा कुठे आहे, जानूने विचारलं. आंटी, आम्ही फिरायला चाललो, माझे पप्पा पार्किंगमधून आमची कार घेऊन येत आहेत, मी त्यांचीच वाट पाहतोय, रुद्र बोलला.
ओ ओके, जानू बोलली. हे रुद्र, आम्ही पण पिकनिकला चाललोय. जिनू पण खुश होत बोलला. वाव, मग तुमची कार कुठे आहे? रुद्रने विचारलं. आमची कार नाही आहे, मम्माने टॅक्सी मागवली, जिनू बोलला. तसा रुद्र हसायला लागला. काय, तुमच्याकडे कार नाही आहे? मग तुझ्या पप्पांना सांग ना नवीन कार घ्यायला, रुद्र बोलला. पण त्यावर जिनूचा चेहराच पडला. आमच्याकडे पप्पा नाही आहेत, जिनू खाली मान घालून बोलला. काय, तुझ्याकडे पप्पा नाही आहेत? मग तुझ्यासाठी कार कोण घेणार? पप्पाच कार घेऊ शकतात. माझे पप्पा बघ किती स्ट्रॉंग आहेत. त्यांना मी जे म्हणेल ते सर्व मला आणून देतात ते. रुद्र बोलला तसा जिनूचा चेहरा रडवेला झाला. जानूला मात्र ह्यावर काय बोलावं काहीच कळत नव्हतं. इतक्यात रुद्रची कार आली आणि तो कारमध्ये पुढच्या सीटवर त्याच्या पप्पाच्या बाजूला बसला. जिनूला मात्र त्याचा खूपच हेवा वाटत होता. जिनू पुढे गेला आणि त्या कारच्या दारावर हात ठेवून रुद्रकडे पाहू लागला. हे, हात नको लावू, आमची कार खराब होईल. रुद्रने झटक्यात त्याचा हात तिथून झिडकारला. तसं जिनूला अजूनच रडू आलं. जानूला मात्र त्याचा भयंकर राग आला, कारण रुद्र खूपच उद्धटपणे जिनूशी बोलला होता, तरी त्याचे पप्पा त्याला काहीच बोलले नव्हते. पण ती रुद्राला काही बोलणार त्याआधीच त्यांची कार तिथून निघून गेली. जिनू, किती उद्धट आहे रे तुझा मित्र, काहीच मॅनर्स नाही आहेत त्याच्यात. तू अजिबात बोलायचं नाहीस त्याच्याशी, जानू बोलली. पण जिनूचं लक्ष होतं कुठे? तिने पाहिलं तर त्याचे डोळे टपटपले होते. जिनू, इट्स ओके, त्याच्या बोलण्यावर लक्ष नको देऊस, जानू बोलली. का नको देऊ मी लक्ष? तू पाहिलंस तो काय बोलला? त्याचे पप्पा त्याला जे हवं ते सर्व देतात. मग आमचे पप्पा का नाही आहेत? मला हवे आहेत माझे पप्पा. तू म्हणाली होतीस की मुंबईमध्ये आमचे पप्पा आहेत, मग कुठे आहेत ते? सांग ना, जिनू चिडून बोलला. तशी ती आता संभ्रमात पडली. जिनू, ऐक माझं, आपण ह्यावर नंतर बोलूया का, जानू बोलली. मम्मा, पप्पाकडे पैसे नाही आहेत का एवढे की ते आपल्यासाठी रुद्रसारखी कार घेऊ शकतील, आणि म्हणून तू सांगत नाही आहेस का, जिनूने विचारलं. तसं जानूला आता ह्याला काय उत्तर देऊ कळत नव्हतं. तुझ्या पप्पाकडे पैसे नाहीत? खरंच? अरे बाळा, त्या रुद्रसारखी कारच काय, त्या रुद्राच्या पूर्ण खानदानाला त्याच्या 7 पिढ्यांसकट तुझे पप्पा विकत घेऊ शकतात. पण सॉरी बच्चा, सध्या मी नाही सांगू शकत तुला त्यांचं नाव, ती मनातच बोलली. जिनू, सोडते, चल आपली कॅब आली, आपण जाऊयात, जानू बोलली. नो, मला नाही जायचं आहे कुठेच, मला माझे पप्पा हवे आहेत, जिनू जोरातच ओरडला आणि बिल्डिंगच्या आत धावला. तशी जानू पण त्याच्या मागे धावली. जिनू, स्टॉप, ती पण त्याला आवाज देत त्याच्या मागे पळाली. आशू आणि प्रिन्सेसला काही कळलंच नाही. त्या दोघी पण त्यांच्या मागे गेल्या. जिनू लिफ्टपर्यंत पोचला आणि तिथे रडत उभा राहिला. जिनू, हा काय वेडेपणा आहे? चल लवकर, आपल्याला उशीर होतोय, जानू बोलली. नाही, मला नाही यायचंय, मला पण पप्पा हवे आहेत, जिनू रडत रडत जोरानेच बोलला. त्याला रुद्रचं बोलणं आणि त्याच्या कारवरून त्याचा हात झटकणं खूपच जिव्हारी लागलं होतं. पण जानूला मात्र आता खूपच वाईट वाटत होतं. आणि दुसरं म्हणजे तो खालीच सगळ्यांसमोर तमाशा करत होता, त्यामुळे अजूनच तिला एम्बॅरस झालेलं. जिनू, चल इथून, तिने रागानेच त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन लिफ्टमध्ये शिरली ती. तसे आशू आणि प्रिन्सेस पण लिफ्टमध्ये शिरले. ते आता त्यांच्या घरात शिरले होते. जिनू, हा काय वेडेपणा होता? जानू त्याच्यासमोर हाताची घडी घालून उभी होती आणि त्याला विचारत होती. मम्मा, तू पाहिलंस ना रुद्र काय म्हणाला? पप्पा सगळं काही करू शकतात, मग आम्हालाच पप्पा का नाहीत? आम्हाला पण पप्पा हवे आहेत, जिनू बोलला. मी सांगितलं ना, वेळ आल्यावर मी तुम्हाला तुमच्या पप्पांना भेटवीन. मग आज हा तमाशा करायची काय गरज होती? जानू पण आता चिडली होती. कोणती वेळ मम्मा? आता तर आपण मुंबईत आहोत. मग सांग ना तू, आमचे पप्पा कोण आहेत? की मग तुलाच माहीत नाहीये आमचे पप्पा जिवंत पण आहेत की देवबाप्पाकडे गेले? जिनूने विचारलं. तशी जानू मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. जिनू, तिचा हात आता त्याच्यावर उठला होता. तसा जिनू घाबरून 2 पावलं मागे सरकला. पण तिचा तो हात वरचे वर राहिला होता आणि ती रडतच तिच्या रूममध्ये निघून गेली. आशूने 2 मुलांना घेतलं आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली. तिला पण कळत नव्हतं काय रिॲक्ट व्हावं.
सकाळपासून मुलं किती खुश होती, पण अचानक हे असं काय घडलं होतं की सगळं वातावरण खराब झालं होतं. आज संडे होता म्हणून अमित घरीच होता. त्याचा जसा नाश्ता झाला तसा तो मॉमच्या रूममध्ये गेला. मॉम, हाव आर यू नाव? त्याने विचारलं. मला काय झालंय अमित? आय एम परफेक्टली ऑल राईट. आय थिंक जान्हवीला लागलं असावं, मॉम बोलल्या. पण जानूचं नाव ऐकूनच अमितने आश्चर्याने मॉमकडे पाहिलं, कारण इतक्या वर्षात त्यांनी जानूचं नाव तोंडात घेतलंच नव्हतं. फक्त ती मुलगी एवढंच म्हणायच्या त्या. पण आज जानू नसलं तरी जान्हवी म्हणून हाक मारली होती त्यांनी तिला. हो, तिच्या हाताला जखम झाली आहे. काल ऑइंटमेंट लावलं होतं, बरं आहे आता, तो बोलला. अमित, काल जान्हवी नसती तर काय झालं असतं? मॉम डोळ्यात पाणी आणून बोलल्या. मॉम, अमितने उठून मॉमना मिठी मारली. अमित, ती तुझ्याशी वाईट वागली आहे ह्याचा राग आहेच माझ्या मनात, पण काल तिच्यामुळे माझा जीव वाचलाय. मला तिचे आभार मानायचे आहेत. तू माझी आणि तिची भेट घालून देशील का? मॉमने विचारलं तसा अमित शॉक झाला. पण मॉम, अमित काही बोलणार त्याआधीच मॉम बोलल्या. प्लीज. तसा तो ओके बोलला आणि तिथून निघून जाऊ लागला. अमित, मॉमने त्याला आवाज दिला. येस मॉम. तो पुन्हा मॉमजवळ आला. एक सांगायचं होतं तुला, मॉम बोलल्या. हां, सांग ना मॉम, अमित बोलला. तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मॉमने विचारलं. येस मॉम. हे काय विचारणं झालं? तो बोलला. बरं, मग जे मी म्हणेल ते करशील का माझ्यासाठी? मॉमने विचारलं तसा इथे अमित आता टेन्शनमध्ये आला. शर्वीशी एंगेजमेंट मॉमच्या सांगण्यावरूनच करणार होता तो. पण आता जर मॉमने सांगितलं की तू आता जान्हवीपासून दूर राहा, तिच्याशी बोलू नको, तर काय करणार होता तो? मॉमला तर मना करू शकणार नव्हता आणि स्वतः देखील तिला पाहिल्याशिवाय दूर राहू शकणार नव्हता. खूप अस्वस्थ झाला तो. मॉम, तू माग तर, काय हवंय तुला? तो कसंनुसं हसून बोलला. अमित, ती शर्वी तुझ्यासाठी अजिबात चांगली मुलगी नाही आहे. तू तिच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगली मुलगी डिझर्व करतो. तू नको करूस तिच्याशी लग्न, मॉम बोलल्या. तसा अमित मॉमकडे आवासून पाहू लागला. काय? त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठं आश्चर्य जमा झालं होतं, पण मनातून मात्र आनंद होत होता, कारण त्याला ते नातं पुढे न्यायचंच नव्हतं. काय रे, काय झालं? तुला करायचं आहे का तिच्याशी लग्न? मॉमने मुद्दाम पुन्हा विचारलं. तसा तो भानावर आला. तुला नाही आहे ना पसंती? मग मी नाही करणार तिच्याशी लग्न. टेक केअर. अमित कालात हसत बोलला आणि तिथून निघून गेला. तशी मॉमच्या चेहऱ्यावर पण स्माईल आली. आज कित्येक दिवसांनी त्या त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पाहत होत्या आणि त्यांना ह्याच्या मागचं कारण देखील माहीत होतं. जानू, ती फक्त त्याच्या आजूबाजूला असण्याने पण तो खुश राहू शकत होता हे जाणून होत्या त्या, आणि म्हणूनच आता त्याची जास्त काळजी वाटत होती त्यांना. जिनू, तुला पप्पा कशासाठी हवे आहेत? थोड्या वेळाने आशूने जिनूला विचारलं, पण तो शांतच होता. जिनू, आशूने त्याला जवळ घेत विचारलं. मासी, माझे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे पप्पा आहेत, फक्त माझ्याकडेच नाही आहेत. मला हवे आहेत पप्पा, जिनू रडत बोलला. पण आज इतका का चिडला आहेस तू? पिकनिक पण कॅन्सल केलीस, एवढं झालं तरी काय? आशूने विचारलं. तसं जिनूने खाली रुद्रसोबत जे घडलं ते सर्व सांगून टाकलं. ते ऐकून आशूला पण वाईटच वाटलं. आज त्या रुद्रच्या गाडीपेक्षा पण एकसे एक गाड्या जिनूचे पप्पा त्याच्या एका मागणीवर त्याला आणून देऊ शकतात, पण त्यांचं दुर्दैव हे होतं की त्यांच्या पप्पालाच त्यांच्या अस्तित्वाबद्दल माहीत नव्हतं. आशू मनातच बोलली. अच्छा, म्हणजे तुला कार हवी आहे म्हणून पप्पा हवे आहेत का? आशूने विचारलं. नाही मासी, मला कार पण नको, काहीच नको, पण पप्पा हवे आहेत. मला पण त्यांच्यासोबत फिरायला जायचं आहे, मला पण लाड करून घ्यायचे आहेत त्यांच्याकडून, जिनू बोलला. प्रिन्सेस एका ठिकाणी बसून सगळं ऐकत होती. पण जिनू, मम्मा पण तर लाड करतेच ना तुमचे, आशू बोलली. हो करते ना, पण मला आता पप्पा हवे आहेत, जिनू हट्टाने बोलला. जिनू, तुला माहीत आहे ना मम्मा तुम्हा दोघांसाठी काय काय करते ते? स्वतःला त्रास झाला तरी ती तुम्हाला काहीच कमी नाही पडू देत. किती काही सहन करून तिने तुम्हा दोघांना मोठं केलंय. तेव्हा तर तुझे पप्पा नव्हते ना,
तिच्या हातांना इजा झाली असून सुद्धा ती फक्त तुम्हा दोघांना फिरायचं आहे म्हणूनच तुम्हाला फिरायला घेऊन जात होती. मग आज तुझ्या अशा वागण्यामुळे तिला किती त्रास झाला असेल. तुझी मम्मा रडत होती. तुला काही वाटत नाही का त्याचं? आशूने जिनूला विचारलं. तसं कधीपासून त्याच्या डोळ्यात असलेला राग कमी झाला आणि आता तिथे तिच्यासाठी काळजी दाटून आली. मम्मा, तो ओरडतच तिच्या बेडरूममध्ये शिरला. तशी प्रिन्सेस पण त्याच्या पाठी धावली. जानू बेडवर आडवी झाली होती आणि हमसून हमसून रडत होती. तसा तो पण तिच्या अंगावर जाऊन झोपला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. आय एम सॉरी मम्मा, आय एम सॉरी, तो रडत रडत बोलला. तशी ती उठली आणि त्याला कुशीत घेतलं तिने. त्याने त्याच्या हाताने तिचे डोळे पुसले. मम्मा, मला फक्त तू हवी आहेस. मी कधीच पप्पांबद्दल तुला नाही विचारणार. आय एम सॉरी, तो बोलला. तसं तिने त्याला अजून जास्त छातीशी आवडलं. आय एम सॉरी टू बच्चा, जानू पण गहीवरून बोलली. कारण आज तिने त्याच्यावर पहिल्यांदा हात उगारला होता, ज्याचं तिला खूप जास्त वाईट वाटत होतं. मम्मा, प्रिन्सेस पण धावत आली आणि तिला बिलगली. आम्हाला तूच हवी आहेस मम्मा, प्रिन्सेस पण बोलली. तसं जानूने दोघांना पण घट्ट मिठीत घेतलं. समोर आशू उभी होती आणि ती हे दृश्य समाधानाने बघत होती. जानूने तिला पण इशारा केला तशी ती पण त्या तिघांजवळ आली आणि त्यांना बिलगली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.